खानदेशात 110% पाऊस झाला असून जळगावात पावसाने धुमाकूळ घातल्याने काढणी मळणीवर आलेल्या पिकांना मोठा फटका बसत आहे। धानवड, चिंचिली, उमाळा परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळी आणि कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। दरम्यान धानवड, चिंचोली, उमाळा परिसरातील शेतकरी शिवराज रावसाहेब पाटील यांच्या शेतातील 1000 केळीची झाडे कोलमडून पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। आता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत। यंदा सप्टेंबरच्या मध्यातच खानदेशात पावसाने एकूण सरासरीची टक्केवारी ओलांडली आहे। जळगाव, धुळे व नंदुरबारात 110% पाऊस झाला आहे। जळगाव जिल्ह्यातील पाऊस 112% एवढा आहे। जळगावचे एकूण पाऊसमान 632 मिलीमीटर, धुळ्याचे 535 मिलीमीटर तर नंदुरबारचे पाऊसमान 862 मिलीमीटर आहे। या सर्व जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे। जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट अखेरीस 100% पाऊस झाला आहे, तर या महिन्यात काही दिवस पावसाची उघडीप होती। मागील 3-4 दिवसापासून खानदेशात हलका ते मध्यम पाऊस, जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, जामनेर आदी भागात पाऊस झाला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.